कर्नाटकाच्या गोलंदाजांना खूप मोठी संधी असणार या ठिकाणी. साहेबांचं शुभ आगमन आणि साहेब येता येता तिथं बक्षिसांची होणारी खैरात. सन्माननीय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा एटीएम ज्यांचं नाव राजू शेठ भोईर यांच्या हस्ते हॅट्रिक जो गोलंदाज संपादन करेल रोख 11,111 रुपयाचं पारितोषिक. टाळ्या वाजवा. यॉर्कर लेनचा गेलेला चेंडू. पहिला चेंडू कल्पेशच्या बॅटमध्ये निघालेला आणि अकाउंट ओपन झालेलं दिसतंय. निंबोली संघाचं एकूण धावा 2. शिवदास गोलंदाजी करतोय. धन्यवाद. जरा समालोचन साईडचे पब्लिक जरा बाजूला. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या ठिकाणी आमचे सन्माननीय राजू शेठ भोईर साहेब स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत. हॅट्रिकसाठी तब्बल 11,111 रुपयाचं रोख पारितोषिक व्यासपीठावर मिळणार. पुढचा चेंडू शिवदास गोलंदाज, फलंदाज कल्पेश महेंद्र आणि लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगलं असं कमिटमेंट. धन्यवाद. या ठिकाणी पत्रकार बंधू आदरणीय भगवानजी फर्नांडिस साहेब यांचं शुभ आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा या धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत. कारण काही क्षणच राहिले, काही तास राहिलेत या स्पर्धेला अंतिम टप्प्यात जाण्यासाठी. अंतिम क्षण आज मात्र या ठिकाणी पूर्णविराम ही स्पर्धा घेणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवदास. शिवदास टू महेंद्र. सेमीफायनलचा सामना आणि अजीबो गरीब अशी ऍक्शनने हा चेंडू खेळला आणि एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन्स स्कोर गोज ऑन 6 रन्स. धावसंख्या 6. महेंद्र सुंदर फटकेबाजी बघायला मिळते आतापर्यंत. शिवदास गोलंदाजी करतोय ऑकलंड संघासाठी. निंबोली संघाचा फलंदाज. आता मात्र चांगलासा प्रयत्न आणि पॉइंट मध्ये सर्कल मध्ये चांगलासा फील्ड. धन्यवाद. या ठिकाणी सांगू इच्छितो हे धर्मवीर चषक 2019 तमाम माझ्या क्रिकेट रसिकांच्या मनामनात पोहोचलाय. यूट्यूब लाईव्ह 5,000 प्रेक्षक या सामन्याला बघतायत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मैदानावर सुद्धा 5 ते 10,000 पब्लिक. हे कोणी केलं तर हे अंबरच्या गावाकडून केलं गेलेलं आहे. वर्ष पहिले असलं मात्र जल्लोष आणि उत्साह तोच आहे. नक्कीच प्रेक्षकांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद येतो रिकी गाडे सर. परंतु आमचे राजू शेठ भोईर मात्र प्रेक्षकांसाठी आणि माझ्या खेळाडूंसाठी उत्कृष्ट प्रतिसाद वाढवतात. कारण विकेट हॅट्रिकसाठी होतं 11,000, बक्षीस वाढलंय रोख 21,000. टाळ्या वाजवायचे आहेत. जोरदार टाळ्या प्रेक्षक माझ्या राजू शेठ भोईरसाठी झाल्या पाहिजे. बक्षीस. पुढचा चेंडू आणि उंच उडालेला झेल सुंदररित्या टिपलाय. झटका बसतो नक्कीच. आणि यानंतर जर 2 विकेट घेतले, 2 चेंडू त्याने यशस्वी टाकून 2 गडी बाद केले तर 21,000 त्याच्या स्वतःच्या हातामध्ये दिले जातील सामना संपल्यानंतर. ते सन्माननीय राजू शेठ भोईर यांच्याकडून धन्यवाद. आणि प्रेक्षकांच्यासाठी सुवर्ण संधी. भल्या भल्या संघाला दिलाय जल पराभवाचा दणका. भल्या भल्या संघाला दिलाय जल पराभव. नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहात फलंदाजी निंबोली संघ करतो. यानंतर फलंदाजीसाठी येणार चेसिंग करण्यासाठी वाकलन संघ. आणि जेव्हा वाकलन संघाचे फलंदाज षटकार सीमारेषेच्या बाहेर मारतील आणि सीमारेषेच्या बाहेर जेव्हा झेल पकडतील तेव्हा प्रेक्षकांसाठी रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अट आहे, जो प्रेक्षक ट्रॅक आणि टी शर्टवर असेल त्याला बक्षीस मिळणार नाही. कारण तो खेळाडू ग्राह्य धरला जातो. याचं भान लक्षात ठेवा. नियम व अटी लागू होणार. जसं क्रिकेटमध्ये असतं तसं यासाठी सुद्धा होणार. कंडिशन अप्लाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू या षटकातील. महेंद्र ना चांगला असा कटवलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं. सुंदर प्रयत्न परंतु 2 धावा काही रोखू शकला नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या 2 म्हणली. धावसंख्या 9 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. हे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा.
डीजे नागेशच्या मार्फत आपण धून ऐकली शिवसेना, कारण आयुष्य वेचले फक्त या 4 अक्षरासाठी, ते म्हणजे शिवसेना. आयुष्य वेचले फक्त या 4 अक्षरासाठी, ते म्हणजे धर्मवीर. आणि याच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या चषकाचं आयोजन या अंबरचे गावकडून वर्ष पहिल्यामध्ये केलं गेलेलं आहे. नक्कीच अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये सामने या ठिकाणी पार पडत आहेत. सेमीफायनलचा सामना, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय सोमनाथ गायकर वाकलांड संघासाठी. आणि फलंदाज कृष्णा क्या कर रहा है. कृष्णा सुंदर प्रयत्न, सर्कलमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु हा सफल प्रयत्न, पण चांगल्याचं कमिटमेंट, एफर्ट्स 100% होते. नक्कीच रिकी गाडी सर, हा संघर्ष कशासाठी चालू आहे, हा संघर्षाचा प्रवास का चालू आहे, ही जिद्द मेहनत चिकाटी का चालू आहे, तर स्वप्न साकार करायचं आहे. धर्मवीर चषक 2019 वर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले ते संघ. ती जिद्द दिसते प्रत्येक खेळाडूमध्ये, जिंकण्याच्या ईर्षेने खेळताना दिसत आहेत. आणि उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी विजयाची दिशा असावी, ती दिशा दिसतेय प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. परंतु गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकसाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक विसरायचं नाही, राजू शेठ भोईर यांच्याकडून मिळणार आहे. पुढचा चेंडू आता मात्र उंच उडालेला झेल सर्कल मध्येच, आणि सुंदरीचा टिपलाय. गोलंदाजानं झटका बसतोय, निंबवली संघाचा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 10. डीजे निशान 11 जीजी स्पोर्ट्सचा वाचतो क्रिकेट विश्वात डंक. आलं, पण ज्या सामन्यांचं विश्लेषण, प्रत्येक चेंडू आणि चेंडूचा हिसाब माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो, ते म्हणजे समालोचक सन्मान्य रिकी गाडे सर. आणि स्वतः माझ्यासाठी मी बोलत नाही, त्यांनी दिलेलं आहे. दोघांसाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मी मनस्वी आभार व्यक्त करतोय राजू शेठ भोईर साहेब, धन्यवाद आपलं या धर्मवीर चषक 2019 मध्ये. मोठे गाव भोईर संघाचा पुरस्कर्ता. फलंदाज मैदानात, पुढील फलंदाज गोलंदाज सोमनाथ. सुंदर मारा करतोय, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, 1 धाव पूर्ण. या चेंडूवर 1च धाव. रोहित फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या आतापर्यंत निंबवली संघाची 11. सोमनाथच्या गोलंदाजीचा वेग बघितला तर जवळजवळ 160 km/h ने गोलंदाजी करतोय. कृपया समालोचन कक्षाच्या साईडला जायचे. पुढचा चेंडू, सुंदर फटका, आता मात्र 1 बाउन्स 4 रन्स.
मयूरच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. धन्यवाद सर. या ठिकाणी मात्र जो वाकलन संघ आपण पाहतात धर्मवीर चषक 2019 मध्ये या गावच्या आमच्या आदरणीय अविनाशजी पटोळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन हा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यांचं स्वतःचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी साकार होताना दिसतंय, कारण आगेकूच करतोय. सेमीफायनलचा सामना खेळतायत. जर संघ विजय झाला तर फायनलमध्ये जाणार, पराजय झाला तर संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी खेळणार. फायनलमध्ये संघ पोहोचलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट बादशाही संघ आणि यातील विजय संघ गावदेवी स्पोर्ट बादशाहीशी क्रिकेटचं या ठिकाणचं आजचं तिसरं युद्ध खेळणार. आता मात्र गोलंदाज तिसरा षटक घेऊन येतोय शिवदास भोईर. दोन शिवदास गायकर आणि शिवदास भोईर दोन्ही या संघातील खेळाडू. आता मात्र शिवदास भोईर गोलंदाजीचा धुरा सांभाळतोय आणि स्ट्राईकचा भार सांभाळतोय. तो मात्र रोहित शिवदास गोलंदाज. तिसरा षटक प्रगती पथावर. धावसंख्या 15. पुढचा चेंडू. व्हेरी गुड बॉल. पूर्णपणे बीट निर्धाव चेंडू. क्या बात आहे. सुंदर चेंडू. अचूक टप्पा लाईन अँड लेंथ बघायला मिळतीये या गोलंदाजाकडनं. प्रत्येक खेळाडू स्वतःच्या स्किलचा वापर करताना दिसतोय विजयाच्या ईर्ष्येसाठी, त्या चषकावर नाव कोरण्यासाठी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शिवदास टू रोहित. पुन्हा एकदा सुंदर कमिटमेंट आणि आता मात्र पेंडिंग पंचांचा निर्णय. धन्यवाद. या ठिकाणी किती धावा झाल्या? ओके. षटक क्रमांक तिसरा आणि चौथं बाकी आहे. शिवदास या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावाच्या आत धावसंख्या दिली तर राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून रोख 2000 रुपये आणि अविनाशजी पटोळे साहेब यांच्याकडून रोख 2000 रुपये, एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद राजू शेठ भोईर आणि अविनाशजी पटोळे साहेब. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुंदर फटका. आता मात्र देखणीय फटका आणि परंतु झेल टिपलाय. अचूकरित्या झेल टिपलाय आणि गोलंदाजांना विसरून जायचं नाही. हॅट्रिक साठी रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM जे नाव प्रचलित आहे राजू शेठ भोईर साहेब यांच्या शुभास्ते मिळणार आहे. गोलंदाज फक्त वाकलन संघासाठी. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरा सगळीकडेच चर्चा. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस करता. राजू भोईरच्या दिलदरपणाची सगळीकडेच चर्चा. संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. जे गीत आपण ऐकताय कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याशिवाय ते गीत नसतं आपलं. ते गीत राजू शेठ भोईर यांच्या रूपानं आपल्याला ऐकायला मिळतं. तो तर संघर्ष क्रिकेटचं हे तुंबळ युद्ध. पुन्हा एकदा गोलंदाज शिवदास. बॅटची टॉपेज घेऊन उंच उडालेला झेल आणि यष्टीरक्षकाच्या आणि आता मात्र या गोलंदाजाला संधी असणार 21,000 रुपये पारितोषिक मिळवण्याची. 2 गडी लागोपाठ बॅक टू बॅक गडी बाद केलेत. 1 विकेट त्याच्यासाठी 21,000 रुपये देऊन जाणार. जगातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM राजू शेठ भोईर यांच्याकडून रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. नक्कीच जवानांचं रक्त अजूनही लालेलं आहे आणि मनोरंजन करणारा हॅट्रिक घेणारा खेळाडू आता खऱ्या अर्थानं मालेवाला आहे. तो क्रिकेट विश्वात डंका. निशांत 11 जी स्पोर्टचा वाचतो क्रिकेट विश्वात डंका. बादशाही संघ थोडंसं साईडला आयोजकांची सूचना आहे, सहकार्य करा. आपण फायनलमध्ये गेलाय, स्वप्न बघतायत आपण. धर्मवीर चषक 2019 नक्कीच बघावंच, कारण जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष सर्व काही आपण या ठिकाणी केलाय. यातील विजय संघ आपल्या बरोबर खेळणार बादशाही संघासमोर. मनीष ऑन स्ट्राईक. शिवदासला हॅट्रिकची संधी. आता सगळ्यांच्या नजरा या चेंडूकडे वळलेल्या. 21,000 नाही. 21,000 गेले, परंतु 4,000 अजून बाकी आहेत. 8 धावांच्या आत धावसंख्या दिली तर 4,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या आदरणीय राजू शेठ भोईर. नक्कीच बक्षिसांची खैरात या खेळाडूंवर होताना दिसते. या चेंडूवर जर विकेट घेण्याची असती तर 21,000 लागू होतीये, परंतु काय हरकत नाहीये.
तो क्रिकेटचा स्पिरिट ते स्किल बघायला मिळतं या गोलंदाजाकडनं फलंदाजाकडनं. आता मात्र स्ट्राईकचा बार सांभाळतोय उमेश. महेश. मनीष. सुंदर फटका. क्या बात है. उत्तुंग फटका परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण अचूकरित्या झेल टिपलाय. साहेबांनी म्हटलंय 8 धाव्यांच्या वर दिल्या किंवा विकेट नाही घेतली तर 3,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय या गोलंदाजाला राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून. आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय अविनाशजी पटोल साहेब यांच्याकडून. एकूण 5,000 रुपयाचं पारितोषिक शिवदास या गोलंदाजाला या ठिकाणी मिळालेलं आहे. धन्यवाद राजू शेठ भोईर साहेब आणि अविनाशजी पटोले साहेब. म्हणतो फक्त तुम्ही जिंका बक्षिसांची करून बरसत. म्हणतो फक्त तुम्ही जिंका निशात 11 जी स्पोर्टचा वाचतो क्रिकेट विश्वात डंका. निशात 11 जी स्पोर्टचा वाचतो क्रिकेट विश्वात डंका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे 16. 6 गडी बाद. 16 रन्स लॉस ऑफ 6 विकेट्स अशी दयनीय अवस्था आतापर्यंत बघायला मिळाली ती निंबोली संघाची. बरोबर 1 षटक बाकी अजून. आपल्याला चमत्कार करिश्मा करून दाखवावे लागेल तरच आपण हा सामना एक जिंकू सेकंड शकता. रिकी गाडे सर. प्रेक्षक जो पांढरा कपडा आहे त्याचा सन्मान करायचा आहे. हात लावायचा नाही सोडून त्या कपडा. सहकार्य करा या ठिकाणी. प्रेक्षक आपल्या मनापासून विनंती आहे. धन्यवाद. गुणी प्रेक्षक आपल्या या शहापूर तालुक्याचे जेव्हा आपण सूचना करावी आणि त्यांनी पाळावी असं प्रेक्षक मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. शेवटचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दिपेश सामना करतोय. दिलीप. नवीन फलंदाज दिलीप निंबोली संघाचा स्टार फलंदाज. गोलंदाज दिपेश. 4थं षटक. कृपया कपडा सोडून द्या प्रेक्षक. परत सांगायला लावू नका. पुढचा चेंडू. पहिला चेंडू 4थ्या षटकी. पहिला चेंडू ब्लॉक होलचा मारा. धावेचा प्रयत्न सफल असा थ्रो परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही. वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. धावबाद. धाव बाद. गडी बाद. एक सेकंड. डीजे समोर जे प्रेक्षक आहेत कृपया बाजूला व्हा. कळकळून आणि मनापासून विनंती करा. फायनलचा दिवस आहे. कॉमेंटेटरना काही दिसत नाहीये. गुणलेखन नाही तर काहीच. सगळे प्रेक्षक बाजूला. सगळे प्रेक्षक बाजूला. सहकार्य करा. आयोजकांना सहकार्य करा. करा अजून करा थोडस. धन्यवाद. धावसंख्या 17. 17 रन्स लॉस ऑफ 7 विकेट्स. गडीवर गडी बाद होताना दिसत आहेत निंबोली संघाचे. तेवढीच चमकदार कामगिरी करतो या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वाकलंड संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिपेश. आता मात्र उंच उडालेला झेल परंतु नाही. एक टप्पा घेऊन क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावला परंतु 2 धाव काही रोखू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. एकूण 2 धावा. धावांनी धावसंख्या 19. 19 रन्स लॉस ऑफ 7 विकेट्स. नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका घेणारा खेळ क्रिकेटचा खेळ. तेवढाच चांगलाचा प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा. सुंदर फटका परंतु फॉलो थ्रू मध्ये फील्ड करून गोलंदाज चांगलासा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा सेम मिस्टेक बघायला मिळाली आपल्याला गोलंदाजाकडनं. 2 धावांनी धावसंख्या 2 वाटतीये. धावसंख्या झाली 21. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक. फलंदाज दिलीप स्ट्राईकचा भार सांभाळतोय. आता मात्र सुंदर चेंडू. अचूक टप्पा. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी दिपेश कडनं. सेमीफायनलचा सामना रंगतोय. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 21. 21 रन्स लॉस ऑफ 7 विकेट्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिपेश. दिपेश टू दिलीप. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 21. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिलीप.
पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी सेम मारा करताना दिसतोय आणि षटक संपलंय. इनिंग सुद्धा समाप्त झालेली दिसते निंबोली संघाची. धावसंख्या 21-22 धावांचं टार्गेट. अतिशय सोपं माफक असं आव्हान. शेवटचा गोलंदाजाचं नाव काय? दीपेश. दीपेशने सुद्धा 4,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे. आमच्या आदरणीय अविनाशजी पटोळे साहेब आणि राजू शेठ भोईर यांच्याकडून मॅच झाल्यानंतर पारितोषिक देऊया. ओके, धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ज्यानं आल्याच या स्पर्धेमध्ये जी एन्जॉय जो सोहळा इथे गाजवला ते नाव असं आहे की ठाणे जिल्ह्यातील सर्वात ATM ज्या नावानं प्रसिद्ध आहेत आणि या मंडळावर ज्यांचं प्रेम आणि आमच्या अविनाशजी पटोळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन साहेब आपण इथे आलात. राजू शेठ भोईर साहेब यांचं स्वागत सन्मान चिन्ह देऊन या व्यासपीठावर केलं जाईल. मी या ग्रामपंचायतच्या उपसरपंच ताई आदरणीय अर्चलाताई गोतरणे यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह देऊन आदरणीय राजू शेठ भोईर साहेबांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आणि कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांच्या स्वागताला मानवंदना द्यायची आहे. राजू शेठ भोईर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद राजू शेठ भोईर साहेब, आपण आलात. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय धन्यवाद किरणजी ढिंगोरे साहेब यांच्या स्वागताला मी विनंती करतोय बलिरामजी परटोळे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किरणजी ढिंगोरे यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. डीजे धन्यवाद. यानंतर सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम शहर अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचं स्वागत मी राजू परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीप पाटील साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर या व्यासपीठावर उपस्थित एक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय संतोषजी शितोळे यांचं स्वागत मी पंढरीनाथजी परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषजी शितोळे यांचं स्वागत करायचं आहे. पंढरीनाथजी परटोळे यांना विनंती करतोय. या ठिकाणी सन्माननीय भगवानजी परडे साहेब यांचं स्वागत करतात. उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा सेमीफायनलचा सामना शिवदास आणि दीपेशची जोडी मैदानात, सोमनाथची जोडी मैदानात. सोमनाथ आणि शिवदास. पहिला चेंडू उमेश. धन्यवाद रिकी गाडे सर. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे परंतु यानंतर जर फलंदाजांना षटकार सीमारेषा बाहेर मारला आणि प्रेक्षकांना झेल पकडला तर प्रेक्षक लक्षात आहे, प्रेक्षकांना सूचना लक्षात राहीलच कारण बक्षीस तेवढं मोठं आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM राजू शेठ भोईर यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्यासाठी. पंचांचा वाईटचा इशारा या ठिकाणी खातं उघडतंय ऑकलंड संघाचं. 23 धावांचं टार्गेट. प्रेक्षकांच्या नजरा सामन्याकडे. धन्यवाद. सुंदर फटका. आता मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स 4. नक्कीच त्या ठिकाणी प्रेक्षक वाट पाहत होते चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल परंतु फलंदाजाची थोडी ताकद कमी पडली. नक्कीच 5,000चा जो जे बक्षीस आहे त्या बक्षिसाची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला लागलेली दिसते परंतु फलंदाजाला षटकार मारावा लागेल तरच. धन्यवाद. या ठिकाणी ओम साई सेवा प्रतिष्ठान वासिन कातिवली परिसर
तसेच चिंतामणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अध्यक्ष आदरणीय चिंतामण जाधव साहेब उद्योजक यांचं शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं सुद्धा धर्मवीर चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा आणि एकदा. लागोपाठ 3 षटकार फलंदाजांनी मारले तर रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक अविनाशजी परटोले यांच्याकडून. उंच उडालेला झेल सर्कल मध्ये या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण. पहिला झटका बसतोय वाकलट संघाला सोमनाथच्या रूपानं आणि कडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 5. डीजे एक 20 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवदास. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, असफल प्रयत्न, सुंदर गोल. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मामा चिंतामणजी जाधव साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय उमेश. हे छोटस टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न निंबवली संघाचा. तसंच त्यांच्या समवेत सन्माननीय सागरजी भोईर साहेब आणि अनिलजी गगे साहेब यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालं. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. धर्मवीर चषक 2019 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय अनिलजी गगे साहेब आणि सन्माननीय सागरजी भोईर साहेब आपल्याला विनंती आपण यायचंय मंडळाकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या अजूनही 5. 22 धावांचं टार्गेट. दिलीप गोलंदाजी करतोय. थेट डोंबिवलीवरून या ठिकाणी आलेले आजचे पाहुणे आदरणीय चौकार विलाजी गजानन म्हात्रे साहेब, आदरणीय शरदजी धुमाळ साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. मंडळाकडून धर्मवीर चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया डीजे समोर प्रेक्षक पुन्हा सांगायला लावू नका. बाजूला व्हा. मना सगळे प्रेक्षक बाजूला आता कोणी बसू नका. कृपया मनापासून विनंती सगळे बाजूला बाजूला व्हा. चौफेर ग्राउंड आहे आपण सामना बघू शकता कुठेही जाऊन. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 18 चेंडू. 9 धन्यवाद. धावा या ठिकाणी जरा थांबवायचे आणि सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय मारुतीजी धिरडे साहेब आणि ठाणे जिल्हा परिषदच्या सदस्या सौभाग्यवती मंजुषाताई जाधव मॅडम यांचं शुभ आगमन या मैदानावर झालंय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब आणि मंजुषाताई जाधव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचंय. तसेच उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर कृपया प्रवेशद्वारावर कोणी थांबायचं नाही. प्रेक्षक मान्यवरांना येण्यासाठी ती जागा खुली करून द्यायची आहे. आज शेवटपर्यंत या ठिकाणी मान्यवर येत राहणार कारण अंतिम दिवस आहे. पुढचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 9. 13 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडू मध्ये. परंतु प्रेक्षकांनी विसरायचं नाही. सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक वाकलन संघाच्या फलंदाजानं मारलं तर त्यासाठी षटकार मारावा लागेल वाकलंड संघाच्या फलंदाजाला. आणि बिग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू जातोय. चेंडू जातोय. धन्यवाद. या ठिकाणी जरा सामना थांबवायचा आहे. मान्यवर येत आहेत. शहापूर तालुका चौकाराचा इशारा. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंजुषाताई जाधव मॅडम ठाणे जिल्हा परिषदच्या अध्यक्षा तसेच शहापूर तालुका शिवसेना अध्यक्ष सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणीनं
यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. साहेब आपण आलात, मॅडम आपण आलात, आज या चषकाला आलेली शोभा. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतोय सामना सुरू करायचा. वळूया सामन्याकडे. धावसंख्या 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेनं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चौकार, खणखणीत चौकार. 4 धावांनी संख्या धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या झाली आहे 17. स्कोर गोज ऑन 17 रन्स. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला वाकलंड संघ. सगळीकडेच चर्चा बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका बक्षिसांची. धन्यवाद. या ठिकाणी मात्र एक डोंबिवलीचं प्रेमळ नेतृत्व सन्माननीय विलास गजानन म्हात्रे साहेब तसेच त्यांच्या समवेत शरदजी धुमाळ साहेब यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालंय. मी आदरणीय विलासजी म्हात्रे साहेब आणि शरदजी धुमाळ साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेब आपलं या धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. धावसंख्या 17. 5 धावांची आवश्यकता. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू सुंदर फटका. आता मात्र प्रेक्षक नाही, खेळाडूच. झेल सुटलाय. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या झाली आहे 19. 3 धावांची आवश्यकता. कृपया डीजेच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत जरा बाजूला व्हायचंय, सहकार्य करा या ठिकाणी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज. आता मात्र डिफेंड करताना हा चेंडू टेक्निकनं 1 धाव मिळवतोय. 2 धावांची आवश्यकता. 2 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर आलेला झेल. यष्टिरक्षक खाली. झेल टिपलाय. गडीबाद. डीजे बाळाराम फलंदाजीसाठी येतोय. 2 धावांची आवश्यकता. हा सामना झुकताना दिसतोय वाकलंड संघाच्या बाजूने. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आपल्या जोडीला सहकारी समालोचक आमचे जगदीशजी तारमले गेले 4 दिवस त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या ठिकाणी मिळालं. माझ्या जोडीला त्यांनी काम केलं. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा मात्र या फायनलसाठी आलेल्या आहेत धर्मवीर चषक 2019 मध्ये आणि त्यांचा कमिटीच्या वतीने मी प्रथमतः हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच समालोचनाची भार जगदीशजी तारमळे सांभाळ. त्याबरोबर जयेशजी भालके आपला सुमधुर आवाज, आपलं सुंदर असं सूत्रसंचालन, उत्तम निवेदन, चांगलं असं समालोचन, प्रेक्षकांच्या काळाचा ठोका चुकवताय, त्यांचं मनोरंजन करताय. नक्कीच मी प्रेक्षकांना विनंती करणार आहे जरा आता डिस्टर्बिंग वाढवू नका. सामना फक्त एक राहिलेला आहे फायनलचा. आणि आता मात्र विजय या ठिकाणी संपादन केलेला दिसतोय वाकलंड संघानं. आणि राजू शेठ भोईर यांच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य येत आहे कारण त्यांचा संघ या ठिकाणी फायनल मध्ये धर्मवीर चषक 2019 स्वप्न बघण्यासाठी बादशाही संघाच्या समोर क्रिकेटचा युद्ध खेळणार. गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद. या सामन्याचा मानकरी ठरतोय, सामनावीराचा पुरस्कार जातोय शिवदास भोईर. प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, व्यासपीठावर यायचं आहे. 3 विकेट्स
आणि 1 धाव आपल्या षटकामध्ये त्याने दिली शिवदास भोईर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला शिवदास. आपण व्यासपीठावर यायचंय. मी या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय मारुतीजी धिरडे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या पारितोषिक वितरण सोहळा त्याला या ठिकाणी द्यायचा आहे. शिवदास. नक्कीच अतिशय उत्कृष्ट प्रेक्षणीय कामगिरी या खेळाडूने केली. शिवदास भोईर या सामन्याचा मानकरी ठरतोय आणि त्याचा सन्मान सामनावीराचा पुरस्कार माननीय श्री मारुतीजी धिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. गाजवतो प्रत्येक मैदान या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. आणि दीपेशला सुद्धा 4000 रुपयाचं पारितोषिक या व्यासपीठावर देण्यात येणार. टाळ्या वाजवा जरा. फक्त 6 धावा दिल्या होत्या 8 धाव्यांसाठी जो गोलंदाज. धन्यवाद. जिथे पारितोषिक 4000 होतं त्या ठिकाणी पारितोषिक राजू शेडभोईर यांच्याकडून 9000 रुपयाचं पारितोषिक. दीपेशसाठी जोरदार टाळ्या दोघांसाठी. धन्यवाद.